जरी धावा होत्या परंतु हार मानली नाहीये आणि बरोबरीची आणि ती धमक ठेवली, ती लढाई दिली. ग्रेट बॅटिंग सूरजजी बघली. पुन्हा आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचं जे मेडल आहे ते आपण देणार आहोत. आता मॅच सुरू होते. सेमीफायनल 1 आहे ते आपण मात्र 2 मध्ये खेळवते, कारण की कंटिन्यू मॅचेस जेव्हा आपण पाहिले ते खेळले जात आहेत. 17 धाव्यांनी मात्र आपण पाहिलं की हा पराभव मात्र स्वीकारावा लागला, परंतु काय ग्रेट बॅटिंग मंगेशने एक ग्रेट बॅटिंग आणि एक जबरदस्त प्रेक्षणीय पारी खेळली. आता दोन ग्रेट बॅट्समॅन आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये. पानखंडा स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून आणखीन एक टफ कॉन्टेस्ट आपल्या भेटीला येतोय. जीवदानी वालीव अगेन्स्ट पानखंडा ए. शुभेच्छा. पहिला बॉल पाहिला आपण ऑप्शनच्या बाहेर निघून फाईन लेगला धाडले चेंडूला. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू, मात्र चेंडूला वाचवण्याचा प्रयत्न होता. अंतिमच्या षडाला मात्र चेंडू मात्र आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या पार आणि पहिल्याच बॉलवर या पारीचा होतोय आगाज. रोशनच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा पहिला शॉट चौकार. पहिला चौकार पहिल्याच बॉलवर संदीपच्या विरोधात. मात्र एक स्ट्रॅटर्जी आपल्याला पाहायला मिळत आहे. जीवदानी वालीव अगेन्स्ट आपण पाहतोय पानखंडा ए. अशी ही सेमीफायनलची लढत. ऑन साइडला चेंडूला ढकलून दिलाय. इंटू द गॅप आहे. एक धाव मात्र मिळेल. नकार दिला जातोय. मात्र जोपर्यंत असं वाटलं होतं की उशीर झालाय परंतु ओव्हर थ्रो केलाय. धावा मात्र मिळतील इथे. डेफिनेटली आपण पाहतोय की 3 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत आणि कुठेतरी जिथे चांगल्या क्रिकेटची अपेक्षा होती खराब क्रिकेट पाहायला मिळत आहे. संदीप थोडासा नाराज होतोय परंतु इथे फायदा मात्र पानखंडा स्पोर्ट्स टीमचा होतोय. सुभाषजी बघले आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. आशिष ही बॅटची कड आपल्याला पाहायला मिळते. ते धाव मात्र एक मिळेल. आशिष आपण या मॅन ऑफ द मॅच आपली निवड केली जाते सेमीफायनलच्या मॅच मध्ये. 34 धाव्यांची खेळ, एक विकेट, एक चांगली कामगिरी तुमची पाहायला मिळाली. इथे आता पाहिला पण तर 8 धावा फलकावर पानखंडा ही टीम खेळत असताना पाहायला मिळत आहे. आता ज्याप्रमाणे फायनलच्या मॅच मध्ये धडक मिळवले इशिका 11 टीमनं आणि त्यांच्या सोबत मात्र जोडण्याचा मात्र एक प्रयत्न करेल इथून टीम. फटका हवेत आहे. उंची जास्त आहे, लांबी कमी. निलेश आहेत तिथे. मात्र यावेळेला इझी कॅच सुटला जातोय. निलेश सांबरे कडून अशा चुका होतात हे मान्य नाही आहे संदीपला. ज्याप्रमाणे आपण पाहिले वालीव टीमच्या माध्यमातून थोडस परफॉर्मन्स मात्र डगमगतो होताना पाहायला मिळत आहे आणि इथून आपण पाहिलं तर हे जीवनदान मात्र रोशनला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चांगला ड्राईव्ह मात्र खेळला गेलाय. मिसफील्ड झाले पुन्हा एकदा. इथे आपण पाहिलंय तर ज्याप्रमाणे आउटफील्ड मध्ये चुका होताना पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे आपण पाहिलं यश आमच्या सोबत आहेत ॲज अ स्कोरर. खूप चांगलं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून सुद्धा केलं जाते. 11 धाव फलकावर चेंडू फेकून झालेत पहिल्या ओव्हर मध्ये 5. यावेळेला पाहिला हवा यायला आणि गाठला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला लांब पल्ला. हा आहे धमाका किरण नावाचा हा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार बिग हिट आणि या बिग हिटने मात्र षटकाची झाली समाप्ती. धाव फलक तब्बल पोहोचलाय 17च्या घरामध्ये एका षटकाच्या समाप्तीनंतर. ज्याप्रमाणे आमच्याकडे 2 छोटे बंधू आहेत, 2 छोटी मुलं आलेली आहेत आणि संतोष मामा शेलार, अमितदादा शेलार यांच्या माध्यमातून जी पारितोषिके आहेत नक्कीच 2 मुलं आलेले आहेत. 2 आयवा कॅश त्यांनी सुद्धा पकडलेले आहेत आणि नक्कीच त्यांना ती पारितोषिके सुद्धा दिली जातील. कारण की संतोष मामा शेलार, अमितदादा शेलार यांच्या माध्यमातून जी पारितोषिक आपण पाहिली आहे ना तर कालच्या दिवसापासून इथे आहेत आणि 2 कॅच पकडले सुद्धा. आतापर्यंत जवळजवळ 3 कॅच पकडले गेलेत. वसंत येत आहेत आता दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर. सेमीफायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडू चांगल्या टच मध्ये आहेत. पहिला चेंडू
ऑप्शनच्या बाहेर शबरवून क्रॉस द लाईन खेळलाय. हा चेंडू मात्र लॉंग लेगच्या दिशेने धाडला जातोय आणि पाहिला हा चेंडू गॅप मधून वेगाने तितक्याच वेगाने मात्र बाउंड्री लाईनच्या पार आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय आणि अक्षरशः मात्र इथे कहर बसणारी आता मात्र फलंदाजी पानकांड टीमच्या माध्यमातून रोशन आणि किरणच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. धाव संख्येचा अलग तब्बल 21च्या घरामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग ही सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. हो या वेळेस मात्र आता पाहिलं आपण तर थोडासा पुन्हा एकदा स्टंपच्या बाहेर येऊन फाईन लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता इथे वसंत मात्र त्याच्या विरोधात काहीतरी थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता. कमबॅक डिलिव्हरीज पाहायला मिळाली ज्या परिणामी आपण पाहिलं ही मॅच भरपूर महत्त्वाची आहे दोन्ही टीम्सच्या अनुषंगानं. 21 धाव फालकावर पानखंडा स्पोर्ट्स एक आपण बघितलं तर नक्कीच ठाणे विभागातील संघ तर दुसरा वसई पूर्व विभागातील संघ पाहायला मिळतोय. त्यावेळेस इनसाइडचा आउट करण्याचा प्रयत्न केला होता. थोडंसं रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चुकीचं कॉलिंग झालं इथे काही गरज नव्हती इथे मी तर म्हणून एक धाव आली होती. नक्कीच थोडंसं नियंत्रण ठेवायला हवं होतं संयम ठेवायला हवं होतं परंतु ते ठेवण्यामध्ये तितकं यश आलं नाहीये. कॉलिंग चुकीचं झालं आणि एक चांगला सेट फलंदाज मात्र आपण पाहिलं तर किरण मात्र आपण पाहिलं इथे बाद होताना पाहायला मिळाला आणि इथे आपण पाहिलं ना की भरपूर वेळा हे चित्र पाहायला मिळतं. सिद्धिविनायक स्पोर्ट्स टीमचे कर्णधार असतील त्यांना मी विनंती करतोय की आपण आयोजकांशी संपर्क साधा. या स्पर्धेच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करायच्या बाकी आहेत आणि आपण आयोजकांशी संपर्क साधा. आयोजकांच्या सूचना आहे आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते नरेंद्र चौधरी आणि नरेंद्रला इथून आता एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. किरण एक चांगल्या टचमध्ये होते परंतु चुकीचं कॉलिंग पाहायला मिळालं आणि त्याचं प्रत्यय पाहायला मिळतंय. ते बाद होताना पाहायला मिळतंय. आदरणीय सन्माननीय कुंदनजी बगले साहेबांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतंय. मनपूर्वक स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत साहेब आपलं त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी. रोख रक्कम पारितोषिक आपण पाहिलं 12,000 रुपयाची देणगी मात्र या स्पर्धेला मिळाली आहे असं व्यक्तिमत्व माजी सरपंच चिंचोटी विभाग कुंदनजी बगली साहेब त्यांच्या समवेत आलेले मान्यवर त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. नक्कीच त्यांच्या माहितीसाठी हा चालू असलेला सामना सेमीफायनलचा मुकाबला पाहायला मिळतो. इथून संघ जो जिंकेल तो संघ मात्र फायनलमध्ये इशिका 11 तडखड या संघाच्या समोर खेळेल. नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये गावजी स्पोर्ट्स पाटीलपाडा चिंचोटी टीमला पराभूत करून मात्र फायनलमध्ये प्रवेश मिळवला त्या संघानं. ऑप्शनच्या बाहेर निघालाय हा चेंडूला बॅटवर घेतलाय आणि हा चेंडू सलग आपण पाहिला तर फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पार आणि पाहिला हा मोठा फटका पाहायला मिळतोय. षटकार ज्या वेळेला म्हटलं जाते ना की जिंदगी जीना आसान नहीं होता बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता और जब तक ना पड़ जाए चोट पत्थर पर तब तक पत्थर भी मुरत नहीं बनता. आणि या वेळेला मात्र आपण पाहिलंय की आकार दिल्याशिवाय तुम्हाला नक्कीच कोणताही मात्र आपण पाहिलं सिद्ध करता येणार नाही कोणत्याही गोष्टीला समोर आणता येणार नाहीये. इथे तेच आहे क्रिकेटमध्ये सुद्धा फक्त बॅट हातामध्ये घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरणं म्हणजे क्रिकेट खेळणं नाहीये परंतु त्या बॅटनं मात्र चांगलं क्रिकेट खेळणं आणि नक्की चांगलं क्रिकेट दर्शवणं सगळ्यात मोठी बाब आहे. 29 धावा फलकावर. इथे पाहिलं आपण तर थोडासा रनअप मध्ये चुकतंय. रोशन काय कमालीची खेळी आज केली. या खेळाडूचा दिवस राहिलाय मग बॅटिंग असो बॉलिंग असो फिल्डिंग असो आणि नक्कीच जेव्हा जेव्हा योगदान हवंय तेव्हा तेव्हा योगदान त्यानं दिलंय आपल्या टीमसाठी. कमालीचा खेळाडू. इथे हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातोय बॅक टू द बॉलर. इथे पाहिलाय धाव मात्र चोडण्याचा प्रयत्न होता. एक चिकी सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. एका सिंगलने टीमची टोटल 30च्या घरामध्ये पोहोचले गेले. 2 षटकाचा खेळ इथून समाप्त झालाय. सेमीफायनलचा मुकाबला हा आम्हा सर्वांना पाहायला मिळतोय. गावदेव चषक 2024 बिग इव्हेंट आपण पाहिला ज्याप्रमाणे गावदेव स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाड्याच्या माध्यमातून हा महाकुंभ मेळा आणि एक मोठी आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट ची जत्रा म्हणायला काही हरकत नाहीये. आणि ही जत्रा आपण पाहिली तर जवळजवळ गुरुवारच्या दिवसापासून प्रारंभ झालाय आणि आता मात्र अंतिमच्या टप्प्यामध्ये थेट येऊन पोहोचले. सेमीफायनल पाहतोय आपण पानखंडा स्पोर्ट्स ए विरुद्ध आपण पाहतोय जीवदानी वालीव. पहिल्या 2 गोलंदाजांना आपण पाहिलं जिथे निलेश
मला वाटते आता इथे गोलंदाजीसाठी येत नाही आहे, कारण की ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं तर विश्वास ठेवलाय परेशवर. परेश कांबळी त्याने जवळजवळ आपण पाहिलं तर दुसऱ्या दिवसामध्ये म्हणजे शुक्रवारच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे आणि तेच प्रमुख कारण की त्याच्याकडे गोलंदाजी सोपवली आहे. लेग स्टंपच्या बाहेरला चेंडू ऑप्शनच्या बाहेर निघून मात्र फाईन लेगच्या दिशेनं हा चेंडू डळवलाय. एका टप्प्याने बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा फटका इथे पाहिलंय आपण. रोशन मात्र आपण पाहिलं अक्षरशः मात्र तहेस महेस करण्याच्या संघानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणखीन एक चौकार मात्र त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. काय फलंदाजी केली जाते आणि इथून पाहिलं टोटल मध्ये भर पडते टीमच्या टोटल मध्ये 34 धावा. आणि प्रत्येक जर षटकाचा उल्लेख करायचा झाला ना तर यश सुद्धा मला सांगतील की प्रत्येक षटकाची सुरुवात मात्र आपण पाहिली आहे तर चौकाराच्या साहाय्याने झाली आहे. पहिल्या षटकाची सुरुवात चौकाराने, दुसऱ्या षटकाची सुरुवात चौकाराने आणि तिसऱ्याही. यावेळेस मात्र आपण पाहिलं ऑफस्टंपच्या बाहेर निघलेला ड्राईव्ह केला होता. एक धाव मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल परंतु तिथे आपण पाहिलं तर नक्कीच चांगला थ्रोची अपेक्षा होती परंतु 2 धावा मात्र इथून जरूर पूर्ण केल्या जातात. त्या परिणाम म्हटलं जाते ना की या कर्मभूमीच्या जगात मात्र श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो परंतु त्या रेषेमध्ये मेहनतीने रंग हे मात्र आपल्याला भरावे लागतात आणि ती मेहनत घेतली जाते आपल्या टीमसाठी. आपण पाहिली तर रोशनच्या माध्यमातून टीमचं टोटल आपण पाहिलं तर 36 धावा 36 चेंडू फेकून झाली आहेत आत्तापर्यंत. या ओव्हरमध्ये दोन ओव्हर चेंडूमध्ये आपण पाहिलं तर आत्तापर्यंत 6 धावा खर्च केल्यात परेशनं. बॅकफुटला जाऊन साइड आउटचा फटका क्लास आहे, कमाल आहे, कमाल आहे तर धमाल आहे. पाहुण्यांचं केलं स्वागत, मामांचं केलं स्वागत, नक्की धूम धडाक्यात इथे ठोकलाय षटकार. ज्याप्रमाणे आपण पाहतोय नक्कीच मोठ्या मनाचा मोठा राजा नेहमीच आपण म्हणतो ना, आला रे आला, कोण आला, आमचा शेलार मामा आला. नक्कीच आपण पाहिलं शेलार मामांचं आगमन होत आहे. त्यांच्या समवेत संतोष अमित दादांचं आगमन होताना पाहायला मिळते. त्यांच्या सोबत आपण पाहिलं तर बाबूजी डावरे यांचं सुद्धा आगमन होताना पाहायला मिळत आहे. नक्कीच मामा स्वागत असेल, अमित दादा स्वागत असेल, भाऊदा आपलं सुद्धा स्वागत असेल आणि नक्कीच कुंदनजी बगी साहेब सुद्धा आहेत त्यांच्या समेत मान्यवर आहेत. आणि नक्कीच आपण पाहिलं तर उपस्थित सगळे मान्यवर सगळ्यांचं स्वागत. आणि नक्कीच आपण पाहिलं तर इथे अंपायरने आमच्याकडे नक्कीच रेफर केलं की कदाचित इथे एक अपूर्ण धाव असावी आणि तेच कारण आपण पाहिलं चेक करण्यासाठी नक्कीच आमच्यापर्यंत जे काय असेल अंपायर डिसिजन असेल कारण की कॅमेरा होता नक्कीच तो बॉलवर फोकस होता म्हणून जे काही होतं मात्र ते चित्र क्लिअर नव्हतं. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. 1 शॉट, यस डेफिनेटली 1 शॉट. की ज्याप्रमाणे आपण बघितलं की जी डिमांड केली होती परंतु कॅमेरा मात्र नक्कीच हा चेंडू स्टंपच्या बाहेर आहे पुन्हा एकदा. वाह वाह वाह, क्या बात है, ये खिलाड़ी खास है, इसमें भी कुछ अलग ही बात है, इसका क्लास है. रोशन अगदी कमालीची फलंदाजी करतोय. ऑन साईडला यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच चेंडूला खेळला जातोय. नक्कीच आपण पाहू शकतो इथे जवळजवळ आपण पाहिलं तर धावा मात्र टीमच्या टोटलमध्ये जोडल्या जात आहेत. अतिशय चांगली बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर इथून टीमची टोटलमध्ये भर पडत असताना पाहायला मिळतोय. तर इथून टीमच्या टोटलमध्ये भर पडत असताना पाहायला मिळेल. टोटल एकूण तरी 52 झाल्यात. 52 धावा झाल्यात आणि 53 धावांचा एक बिग टोटल मात्र इथे पाहायला मिळत आहे. नक्कीच ज्याप्रमाणे आपण पाहिलं संतोष मामा शेलार, अमित दादा शेलार, बाबूजी डावरे, कुंदनजी बगली आणि नक्कीच त्यांच्या समवेत आणखीन नक्कीच जे पाहुणे इथे दाखल झाले त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. आणि सेमीफायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मंगेश चालेल चालेल.
या 2 मुलं आलेत आणि नक्कीच त्यांच्यासाठी मामाने कालच्या दिवसापासून आमच्यापर्यंत पारितोषिक जे जमा केले आहेत की आयवा कॅचसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे आणि 2 आहेत, 2 जण आहेत आणि नक्कीच या 2 जण पुढे या. नक्कीच आपण पाहिलं तर व्हॉलेंटिअरसाठी जे आपण ज्याप्रमाणे आयवा कॅचसाठी मामांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झाले आणि 2 कॅचेस पकडल्यात, 2 पोरं सुद्धा आलेत, परंतु आमचे कॅशर आहेत थोडेसे बाहेर गेलेत. परंतु थांबा तुम्ही, नंतर आमचे कॅशर आल्यावर तुम्ही आम्ही देऊ. 2 घेतलेल्या त्या 2 आलेत आलेत आमचे कॅशर आहेत मामाच्या हातात आहे मामाच्या. येस आपण पाहिलं तर ते पारितोषिक आहे ते देतोय आपण आणि नक्कीच मामांच्या शुभ हस्ते द्या आपण. मामाने ते पारितोषिक लावलंय, दोघांनी एक एक घेतली आहे. हे कॅमेऱ्याच्या समोर आपण पाहतोय. नक्कीच मामा कॅमेऱ्याच्या समोर बघा. आणि नक्कीच मामा जिथे असतील तर मग आपण बघितलं मग सगळे खुश असतील. आणि की नक्कीच बडे दिलवाला नक्कीच आला रे आला आमचा संतोष मामा आला. डेफिनेटली आपण पाहू शकतोय. आणि जेव्हा जेव्हा मामा येत आहेत ना मला आठवत आहे की मग कोणी खाली येत जात नाही आणि सगळे आनंदात आनंदात. नक्कीच मग बक्षिसांचं मात्र आपण बघितलं तर मग वर्षा होतच असतंय. कालच्या दिवसापासून आहे. मला आठवतं की मागच्या वर्षी आदिवासी चॅम्पियन ट्रॉफी झाली होती, धमाल केली होती. पहिल्या दिवसापासून तर नक्कीच खास शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय सुंदर असा नक्की बक्षिसांचा तराणा घेऊन आले होते. आता वही आपण मॅचच्या दिशेने 53 धावा नक्कीच चेस करायचे आहेत आणि बिग टोटल टॉस जिंकून ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर फिल्डिंग करण्याचा जो निर्णय नक्कीच घेतला आणि त्यानंतर आपण पाहू शकतोय की असं वाटलं की तो अलगट येताना पाहायला मिळालाय. किरण केने असतील त्या बॉलिंग ट्रॅकवर ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना. 53 धावा आहेत परंतु इथून हार मानून चालायचं नाहीये, लढायचं आहे मित्र, मात्र जिंकायचं आहे नक्कीच आणि पुढचा रस्ता हा आपल्याला पूर्ण करायचा आहे. किरण केने, ओहो क्या बात आहे, सर्वस्व पणाला लावणार आहेत हे खेळाडू. नक्कीच बरोबरीची टक्कर मात्र होताना पाहायला मिळते. काय क्रिकेट पाहायला मिळत आहे. जिंदगी ने यही सिखाया मेहनत करो रुकना नहीं, आएंगे हजारों मुश्किलें लेकिन किसी के आगे कभी भी झुकना नहीं. डेफिनेटली आपण पाहिलं यावेळेला वालीचे खेळाडू सुद्धा हेच म्हणतील. 53 धावा जिद्दीने खेळू, जिद्दीने लढो, मात्र नक्कीच जिंकी किंवा नक्कीच हरू पण मात्र क्रिकेट चांगलं खेळू. यावेळेला मात्र फटका हवेत आहे, जेलची संधी आणि मात्र पाहिलं इथे मोठी विकेट मिळवली आहे निलेश. या खेळाडूवर सर्वस्व दारमदार होतं, एक मोठा ओपन करून देण्याची संधी होती परंतु ती संधी मात्र त्याला साधता आली नाहीये आणि हा पहिला मोठा धक्का जीवदानी वाली टीमला. निलेश इज आउट. नक्कीच आपण पाहिलं तर सन्माननीय लाख्या गोवारी साहेबांचा सुद्धा इथे शुभागमन होताना पाहायला मिळत आहे की त्याचनंतर योगी जाडेल साहेबांचा सुद्धा शुभागमन होताना पाहायला मिळते. त्यांच्या समवेत आपण पाहतोय नक्कीच आणखीन मान्यवर येत आहे, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच आपण पाहिलं पाहुणे नक्कीच या क्षणाला मात्र इथे दाखल होताना पाहायला मिळतात. हा मोठा फटका आहे आणि नक्कीच या फटक्यामध्ये आहे दम. इथे आपण पाहिलाय फलंदाज जरी बाद झाला एक, आम्ही नाही कमी पडणार इथे आहे आणि हा ठोकला इथे आपण पाहिला वसंतनं षटकार आणि केलं या पारीचा आगाज. धावफलक 7च्या घरामध्ये इथे जवळ जवळ आपण पाहिलं 53 धावा चेस करायचे आहेत.
म्हणजे जरी एक विकेट गेली तरी सुद्धा आपण पाहू शकतो की इथे वालीव टीमला कमी लेखून चालायचं नाहीये, कारण की त्यांच्याकडे असलेली बॅटिंग. स्क्वेअरकडचा फटका पाहतो यावेळेस अतिशय नजाकत भरा फाटला केला जातोय. चेंडू थांबेल का की नाही थांबणार, परंतु अंतिमच्या टप्प्यामध्ये मात्र आपण पाहिला तर चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. इथं आपण पाहिलं नजाकत दर्शवत असताना वसंतने ठोकलेला षटकारानंतर हा चौकार. हा पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण पाहतोय. पानखंडा स्पोर्ट्स ए ठाणे विभागातील ओवळा विभागातील संघ पाहतोय आपण. दुसऱ्या बाजूने बॅटिंग करणारी टीम आणि जीवदानी वालीव टीम पाहतोय. सेमीफायनलच्या मॅच मध्ये लढत आहेत, कारण की इथून जो संघ जिंकेल तो इशिका 11 तडकड या संघाशी फायनलचा मॅच खेळताना पाहायला मिळेल. इथे पाहिलं आपण तर चांगली फिल्डिंग. इथे 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 काहीतरी घडलंय, विपरीत घडलंय आणि मात्र आपण पाहिलंय घडलंय तर घडलंय, मात्र नक्कीच काहीतरी मोठंच घडलंय. रेफर केलंय, नक्कीच रनआउट झालंय, पण मात्र आपण बघितलं की क्रॉस झाले की नाही, कन्फर्म कोण आहे, कोणता फलंदाज बाद आहे हे मात्र नक्कीच चेक केलं जाईल. चांगली फिल्डिंग मानावी लागेल संदीपची. काय थ्रो होता आणि यस डेफिनेटली इथे पाहिलं तर जो फलंदाज असेल तो म्हणजे वसंत आउट असेल, कारण की क्रॉस झाला नव्हता आणि तेच कारणामुळे आपण पाहिलं तर नक्कीच मात्र वसंतला परतावं लागेल. मात्र आम्ही पाहिलंय ज्याप्रमाणे स्क्रीन मध्ये पाहिलंय दोन्ही कॅमेऱ्याने दिसतंय की पूर्णपणे एक खेळाडू मात्र आपण पाहिला की नक्कीच क्रीज पासून लांब होता, परंतु जेव्हा बॉल हा नक्कीच चेष्टांवर लागला तेव्हा नक्कीच आपण पाहिलं तर क्रॉस हे झाले नव्हते आणि इथे आपण पाहिलं तर फलंदाज मात्र वसंत आउट आहे. परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, संदीपच्या माध्यमातून चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि नक्कीच विकेट गमावलाय. चांगली बॅटिंगची गरज आहे ती आपण पाहिली तर कुठेतरी एक षटकार चौकार वसंतने ठोकला होता, परंतु या क्षणाला मात्र विकेट ते कुशल ठरले. किरण मात्र आपण पाहिलं तर नक्कीच कमबॅक डिलिव्हरी फकत असताना पाहायला मिळालाय आणि इथे आपण पाहिलं तर डॉट चेंडूने षटकाची होताना पाहायला मिळते. समाप्ती एक जवळजवळ मित्र म्हणजे 2 मोठे धक्के, कारण की एक रनआउटच्या स्वरूपात आणि एक वैयक्तिक विकेट किरणने मात्र नक्कीच दिली आहे आपल्या टीमला जी गरज होती, कारण की इथून आता आपण पाहिलं तर जवळजवळ 53 धावांचा चेस करत असताना म्हणजे येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये आपण पाहिली आहे तर गरज असेल 42 धाव्यांची. डेफिनेटली इथून सरासरी आहे ती म्हणजे तब्बल 21 ची, परंतु ही सरासरी या मैदानाच्या आतमध्ये मनामध्ये आणलं तर गाठली जाऊ शकते. मागचा सेमीफायनलचा मॅच कोणी विसरेल, मंगेशने ज्या प्रकारचे 12 चेंडूमध्ये 50 धावा ठोकल्या मंगेश बंगलीनं आणि कमालची पारी खेळली, परंतु अपयश मात्र त्यांच्या हाती आलं. परंतु तशी एखादी पारी मात्र इथे खेळावी लागेल. थोडंसं कठीण आहे पण अशक्य नाही आहे. जसं म्हटलं जाते ना जमाना तेरी हार देखता है ना जमाना तेरी जीत देखता है, मुश्किलों में मुसीबतों से कैसे लड़ा, जमाना तो बस अपना जिद और जुनून देखता है. आणि जिद आणि जुनून मात्र दर्शवावी लागेल या मॅचला मात्र जिंकण्याची. दरम्यान आपण पाहतोय पाहुण्यांचं होते आगमन. नक्कीच आमचे पाहुणे सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेबांचं इथे शुभ आगमन. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माझी सरपंच देवदाल ज्याप्रमाणे व्यक्ती आपण पाहिले तर सातत्याने की जेव्हा जेव्हा स्पर्धा आपण पाहिल्या तेव्हा तेव्हा त्या स्पर्धेमध्ये आवर्जून उपस्थिती लावतात, नक्कीच आवर्जून आपलं मात्र सहकार्य देतात आणि नक्कीच समाज कार्यामध्ये नेहमीच पुढाकार घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेबांचं आगमन झालं आणि नक्की त्यांचं स्वागत अगदी थाटामाटामध्ये करत असताना फलंदाजाने ठोकला इथे षटकार. आयवा कॅच सुद्धा पकडले तिथे. फुल टॉस इस बार और एक मारा तो मारा, क्या मारा है, सॉलिड मारा है और सबसे लंबा मारा है, ये बड़ा वाला सिक्सर मारा है. क्या बात है, इस खिलाड़ी को अनदेखा नहीं कर सकते क्योंकि ये खिलाड़ी वो खिलाड़ी है, क्योंकि इस खिलाड़ी में दम है और यही दम पे अपनी टीम को वो
अपनी जो नैया, ऐसा लग रहा है कहीं मैदान में फंस सी गई है, उस नैया को किनारे पे लाने की हिम्मत इस खिलाड़ी में है और वो प्रयास करेंगे, इसमें कोई दो राय नहीं है। क्या कमाल के दो शॉट के लिए 23 रन बन चुके हैं। अभी भी देखेंगे तो यहां से आने वाली गेंदें रहेगी। 10 गेंदों में 30 रन। देखो मुकाबला पूरी तरह से ऑन हो गया 2 बड़े हिटों से। स्क्वायर गार्ड ऑर्गेनिक, ओहो मॅच ऑन केली आहे। तिसरा सलगचा षटकार आणि इथे पाहिले आपण तर पूर्णपणे या मॅच मध्ये आता मात्र दहशत निर्माण केली आहे संदीप सांबरेनं। वाह काय फलंदाजी केली आहे आणि तेच म्हणत होतो ना मी की या खेळाडूला अनदेखा करू शकत नाहीये। 2 खेळाडू बाद झाले तरी पण आपण पाहिले ही मॅच मात्र एका हाती जिंकवू शकतो ही धमक ठेवणारा खेळाडू म्हणजेच आपण पाहिलं तर संदीप। ज्या परीने म्हटलं जाते ना कि मेहनत वालों को मत सिखाओ सुकून क्या होता है, वो चुनौतियों से डरते नहीं क्योंकि उनमें जीत का जुनून सवार होता है आणि ही चुनौती त्याने स्वीकारली आहे। यावेळेस मात्र आडव्या बॅटच्या साईने फटका चांगला खेळलाय। ओहो चुकावर चुका आता होताना पाहायला मिळतात। इथे या षटकामध्ये आलेल्या धावा नक्कीच नुसत्या धावा नाहीयेत तर ज्याप्रमाणे आपण पाहिलंय तर ही पाण्यासारख्या धावा आल्यात आणि इथून गेम चेंज झालाय। राहिलेले आता चेंडू पाहिले आपण तर 8 आणि मॅच जिंकण्यासाठी धावींची गरज 20। पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना सेमीफायनलचा आहे नक्कीच आणि तो सेमीफायनल 2चा मॅच पानखंडा स्पोर्ट्स आपण पाहिली जी ठाणे ओवळा विभागातील टीम बॅटिंग करणारी टीम आणि जीवदानी वालीवची टीम पाहायला मिळते। चेस करते 53 धावा। इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच हा चेंडू पाहावा लागणार आहे। थोडासा दिशाहीन चेंडू आहे परंतु मॅच मध्ये पलटवार जो करून दिला आहे तर नक्कीच आपण पाहिलं तर संदीपच्या ज्या बॅटिंगनं ज्याप्रमाणे केलेली त्याने बॅटिंग आपण पाहू शकतो जबरदस्त आणि एक गेम चेंजिंग पारी आपल्याला पाहायला मिळते। जोपर्यंत संदेश असेल तोपर्यंत वालीव टीम या मॅच मध्ये असेल नक्कीच आपण पाहू शकतोय। या वेळेला हेच म्हणेल जीतेंगे ये वादा करो कोशिश हमेशा ज्यादा करो किस्मत टूटे लेकिन हिम्मत ना टूटे बस अपना इतना मजबूत इरादा करो। ये बेहतरीन गेंद है जड़ में डाली हुई गेंद थी। अगर ऐसे ही कुछ गेंदें आती है तो शायद से आपको यहाँ पे अच्छे बल्लेबाज को रोकने का प्रयास और मौका मिलेगा। चांगला चेंडू 7 चेंडू ने 18 धावा। पहा हा चेंडू खूप महत्वपूर्ण राहू शकतो या मॅच मध्ये। हा चेंडू नक्कीच आपण पाहू शकतो थोडासा टर्निंग पॉइंट देऊ शकतो कारण या चेंडूवर एक बिग हिट या चेंडूवर एक चांगला मोठा फटका एक्झिक्यूट केला तर मग शेवटच्या षटकामध्ये कमी धावा ठेवल्या जाऊ शकतात आणि तेच केलंय कदाचित फलंदाजाने इथे ऐकलंय आणि ही मॅच मात्र पूर्णपणे बदलली आहे। आता पाहावं लागेल येणारे चेंडू 6 आणि मॅच जिंकण्यासाठी 12 धावा। या षटकामध्ये आलेल्या तब्बल 30 धावा। मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट झालंय मोमेंटम चेंज झालंय। ज्या वेळेला आपण पाहिलं की पानखंडा टीमने केलेली बॅटिंग रोशनने केलेली बॅटिंग परंतु ती बॅटिंग मात्र नक्कीच कामाला यायला हवी होती परंतु इथे गोलंदाजी मध्ये मात्र नक्कीच मार पडलाय। 30 धावा खर्च केल्यात आणि नक्कीच आपण पाहू शकतो की इथून पूर्णपणे पलटवार होताना पाहायला मिळाला। मॅच मात्र पूर्णपणे आपण पाहिली आहे तर आता जीवदानी वालीव टीमच्या बाजूने सुद्धा येताना पाहायला मिळत आहे। त्याप्रमाणे म्हटलं जाते ना की खेळ जिंदगी का हो या ताज का अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह हो आणि नक्कीच आपण पाहिलं तर या वेळेला क्रिकेट खेळलाय कमालीचं क्रिकेट। सेमीफायनलचा मॅच एक रफ अँड टफ 6 चेंडू आणि 12 धावा। करणच्या हातामध्ये चेंडू इथे हलक्या हाताने चेंडूला ढकललाय मात्र आपण पाहू शकतो एक धाव इथून प्राप्त केली जाते। कुठेतरी आपण पाहू शकतो या वेळेला संदीपने मात्र आपण पाहिलं तर ज्या वेळेला स्ट्राइक रोटेट करून मी तर म्हणेन ही चुकी तर नाही केली आहे ना कारण की आता पाहिलं आपण तर येणारे चेंडू असतील 5 आणि या 5 चेंडू मध्ये 11 धावींची गरज असेल। ओहो काहीतरी केलं जाते गोलंदाजी मध्ये व्हेरिएशन आहे आणि त्याचा फायदा
घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इन कटर पद्धतीची गोलंदाजी केली जाते आणि तेच प्रमुख कारण की फलंदाजाला मात्र आपण पाहिलं तर नक्कीच थोडंसं खेळण्यामध्ये आपण पाहिलं तर अडसळा निर्माण करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळते. धावा जरूर मिळवल्या गेल्यात आपण पाहिलं इथून 2, परंतु या षटकामध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. येणारे चेंडू 4, 9 धावांची गरज. आडव्या बॅटच्या सहाय्याने आपण पाहिली आहे तर फटका खेळला गेला. 1 धाव मात्र मिळाली आहे. एक पेक्षा जास्त काही घेणार नाही आहेत कारण की इथून आता मात्र आपण पाहू शकतोय की जवळजवळ स्ट्राईक स्वतःकडे ठेवताना पाहायला मिळेल संदीप. जसं म्हटलं जातं ना की घायल तो यहाँ हर एक परिंदा है लेकिन फिर से उड़ सके वही तो यहाँ पे जिंदा है. आणि डेफिनेटली आपण पाहिलं तर या वेळेला नक्कीच जो इरादा असेल आणि इरादे मजबूत आहेत नक्कीच मजबूत इरादे मात्र आपण पाहिले तर मात्र मोठी झेप घेण्याच्या तयारीमध्ये आहे संदीप. फटका खेळला आडव्या बॅटच्या साईनं. 1 धाव मात्र मिळेल. इथे पाहिलं षटरक्षण चांगलं झालं. चेंडूची फेकी येताना पाहायला मिळते. तत्पूर्वी आपण पाहिलं तर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली आहे. इथून आपण पाहिलं 2 धावा जोडल्या जात आहेत. आता राहिलेले 2 चेंडू आणि 6 धावेंची गरज. आता मात्र हृदयाचे ठोके मात्र नक्कीच वाढताना पाहायला मिळतील कारण की एकच चेंडू मॅच फिनिश करण्यासाठी बस आहे. परंतु हा चेंडू नक्कीच फेकताना गोलंदाजाला सुद्धा विचार करावा लागेल की नक्कीच करायचं तर काय करायचं. चांगला व्हेरी डेंजरस बॅट्समॅन स्ट्राईक एंड कडे आहे. मात्र आपण पाहिली आहे ही मॅच नक्कीच जिंकून फायनल मध्ये जायचं आहे. हो 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 हा बॉल मात्र खेळलाय. फिल्डर चुकी झालीये आणि नक्कीच इथे आपण पाहिलं तर चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पार. 4 धावांसाठी आलेला चौकार. मोक्याच्या क्षणी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये मात्र गफलत झाली आहे आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला. आता पाहिले आपण तर नक्कीच मॅच जिंकण्यासाठी चेंडू असेल 1 आणि एका चेंडू मध्ये 2 धावेंची गरज. 1 चेंडू आणि 2 धावा. या वेळेला आपण पाहिलं अतिशय रोमहर्षक मुकाबला. ज्या परीने म्हटलं जातंय ना न संघर्ष न तबलीग तो क्या मजा है सीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब लग जाए आग सीने में. इस बार क्या हुआ जो नहीं होना था वही हुआ और इस मैच को जीत लिया. अतिशय चांगले मॅच पाहायला मिळाली. अतिशय चांगला चेंडू होता परंतु नक्कीच आपण पाहतोय की चेंडू अडवायला हवा होता आणि नक्कीच आपण पाहू शकतो इथे तर फायनल मध्ये जीवदानी वॉलीवुड काय मुकाबला पाहायला मिळाला. एक चुरशीचा जबरदस्त मुकाबला पाहायला मिळाला. रफ अँड टफ मुकाबला पाहायला मिळाला. संदीपने मात्र केली कमाल. परेशने मात्र अशा प्रकारे केली साथ आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर विजय संपादन करून फायनल मध्ये थेट एंट्री मात्र मिळवली आहे. ती म्हणजे आपण पाहिली तर जीवदानी वॉलीवुड टीमनं. सामनावीर नक्कीच जो पुरस्कार आहे आपण तो नक्कीच देणार आहोत. पाहुणे तर नक्कीच सामनावीराचा पुरस्कार जाईल संदीप या खेळाडूला. 2 कर्णधार सुद्धा त्वरित या. ऑफिशियल आमचे अंपायर्स